दरम्यान बंदुकीच्या परवान्यासाठी केलेल्या अर्जामुळेच कोकाटेंचा सदनिका घोटाळा उघड झाल्याची माहिती आहे। कामगारांना पैसे वाटताना सुरक्षितता हवी म्हणून बंदुकीच्या परवान्याची मागणी करण्यात आली होती। तर या आधारेच कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न 30,000हून कमी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता। तर आता माणिकराव कोकाटेंचा बंदूक परवानाही यामुळे रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर कोकाटेंचा बंदूक परवानाही रद्द होणार का? कोकाटेंना 40 ते 50 कामगारांना आठवड्याला 9,000 रुपये रोख द्यावे लागत होते। ही रक्कम हाताळताना संरक्षण हवं म्हणून बंदूक परवाना हवा असा अर्ज कोकाटेंनी केला होता। तर त्या काळात माणिकराव कोकाटेंचा ऊस एका जवळच्याच कारखान्याला जात होता। त्यामुळे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न 30,000हून कमी नसल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनानं काढला। त्यामुळे कमी उत्पन्न दाखवून सदनिका घेण्याच्या प्रकारात कोकाटेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदनिका प्रकरणात कोकाटेंना 2 वर्ष कारावास आणि 50,000 दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। आता कोकाटेंचा बंदूक परवानाही रद्द होण्याची शक्यता आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक अपडेट आहेत? आपल्याला माहिती आहे की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कालच नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयानं 2 वर्षाचा कारावास आणि त्याचप्रमाणे जवळपास 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। आता या एकूणच शिक्षेच्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे यांना जरी जामीन झालेला असला आणि त्यांनी आता पुढची त्यांची न्यायालयीन संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरू केली असली तरी या निमित्तानं आणखी एक मुद्दा जो समोर आलेला आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी बंदुकीचा परवाना मागितला होता अशा स्वरूपाची एकूणच माहिती समोर येते आहे। मंत्री नसताना किंवा लोकप्रतिनिधी होण्यापूर्वी माणिकराव कोकाटे काम करत होते आणि त्यावेळेला त्यांच्या कामगारांना पगाराचं वाटप जे आहे ते रोख स्वरूपात करावं लागतं असं कारण सांगून या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांनी बंदुकीची मागणी केली होती आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता कोकाटे यांच्याकडे असलेल्या बंदुकीचा परवाना देखील रद्द होऊ शकतो। त्यामुळे एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हे सगळे पुरावे एकीकडे समोर येत आहेत। त्यांच्या संदर्भामध्ये काल न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि त्यातच आता त्यांच्या बंदुकीच्या संदर्भातला हा एक नवीन वाद जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं न्यायालयाच्या वतीनं नेमकं काय म्हणणं मांडलं जातं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।